नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. निसर्ग चक्रातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे मधमाशी. थोर शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांनी तर म्हटलंय की या निसर्गातनं मधमाशी जर नष्ट झाली तर 4 वर्षामध्ये संपूर्ण मानव जमात नष्ट होईल. का बरं असं? हा इतकासा छोटासा जीव एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जात असताना, मध गोळा करत असताना, परागकण गोळा करत असताना परागीभवन करतं. त्यातून होतं काय? वनस्पती या वाढतात. या वनस्पतीच वाढल्या नाही तर प्राणी कसे वाढतील? मनुष्य जमात कशी वाढेल? म्हणूनच ती नष्ट होईल. निसर्गामध्ये मधमाशांच्या वेगळ्या वेगळ्या जाती आहेत. त्यातली फुलोरी ही एक महत्त्वाची जात. आज आपण त्याच विषयी जाणून घेणार आहोत. आजचा विषय शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या. परागीभवनासाठी फुलोरी मधमाशीचं महत्त्व हा आजचा विषय आहे. आणि या विषयावर माहिती देण्यासाठी आज आलेत उत्तम सहाने सर. कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल, तालुका डहाणू, जिल्हा पालघर इथून आलेत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्याला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचा महाराष्ट्र भूषण हा सन्मान आपल्याला मिळालेला आहे. तर त्यासाठी आपलं अभिनंदन. आपले लेखनपणही या बाबतीत खूप आहे आणि अभ्यासही खूप आहे. एक महत्त्वाचा विषय आज आपण घेतला आहे. खरं तर ही मधमाशी खूप काही शिकण्यासारखं आहे. या छोट्याशा मधमाशीकडनं आपण बघा शिकलो आहे की काम करी, कष्ट करी अशी ती मधमाशी असते आणि खूप छान तिचं संघिक राहणंही असतं. तर तुम्हाला काय वाटतं सर, या मधमाशीचं महत्त्व काय आहे? मॅडम, जसं आपण सांगितलं की मधमाशी जर जगली तर मनुष्य प्राणी आणि सर्व जगू शकतात किंवा 4 वर्षामध्ये मनुष्य प्राणी नष्ट होऊ शकतं, हे अल्बर्ट आइन्स्टाईननी सांगितलेलं आहे. अगदीच बरोबर आहे. कारण ह्या निसर्गसृष्टीमध्ये प्रत्येक प्राण्याला वनस्पतीला एक महत्त्व आहे आणि एक जरी आपण घटक कमी केला तरी सगळ्या प्राणीसृष्टीत ते डिस्टर्ब म्हणजे असंतुलन होत असतं. त्या पद्धतीने मधमाशी एक महत्त्वाची आहे. आपण जे काही अन्नधान्य सकाळी उठल्यानंतर म्हणजे नाश्ता करतो, जेवण करतो, हे आपल्या ताटात जे अन्न येते त्याच्यामध्ये मधमाशीचा वाटा आहे. आपल्याला बऱ्याच जणांना माहीत नसतं की आपण कष्ट करतो म्हणून पैसे देऊन आपण अन्न घेतो असं नाही आहे. तर 1/3 म्हणजे जागतिक जे एक संघटनेनं WHO जे सांगितलेलं आहे की आपल्या अन्नामधला 1/3 जो घटक आहे म्हणजे तिसरा घास तो मधमाशीमुळे मिळतो. असं का बरं असेल? तर जसं तुम्ही सांगितलं की मधमाशी जेव्हा फुलांवरती फिरते ती मध गोळा करते, परागकण गोळा करते. हे करत असताना एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जेव्हा जात असते त्यामुळं काय होतं? परागीभवन होतं आणि त्यातून फुलाचं फळात निर्मिती होते, म्हणजेच अन्न निर्मिती होते. हे अन्न केवळ माणसालाच लागतं असं नाही, सगळ्या प्राण्यांना लागत असतं. शिवाय वनस्पतीपासून वनस्पती निर्माण होते, म्हणजे बी तयार होतं म्हणजे वनस्पती तयार होते. म्हणजे वनस्पती तयार होण्यासाठी सुद्धा मधमाशीची गरज आहे. सगळं प्राणी मात्राला अन्न देण्यासाठी सुद्धा मधमाशीची गरज आहे आणि माणसासाठी मधमाशीची गरज आहे. त्यामुळे मधमाशी खूपच महत्त्वाची आहे. त्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. त्याच्यावरती सर्वांनाच म्हणजे शेतकऱ्याला महत्त्व आहे, शिवाय इतर जे काही सर्व मानवजात आहे म्हणजे शेती क्षेत्रात काम न करणारे जे काही लोक आहेत त्यांनासुद्धा मधमाशीचं महत्त्व होणं गरजेचं आहे आणि मधमाशी वाचवणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. नक्कीच. खरंच निसर्ग किती अद्भुत आहे नाही. आणि यातल्या छोटे छोटे घटक म्हणजे मधमाशी हा एक छोटासा घटक आपल्या रोजच्या जीवनात किती तो महत्त्वाचा आहे याची खरंच आपल्याला जाणीव देखील नसते नाही का. आता आपण हे परागीभवन आहे ना ते आपण शेतकरी बांधवांना थोडं नीट समजावून सांगूया. कारण की माहितीच नसतं की आपल्यासाठी काय कोण कोण कुठे काय काय पद्धतीनं करत आहे. ते माहीत झालं तर तिच्याप्रती आपण एक ऋण पण व्यक्त करू आणि त्यातनं तिला जगवण्यासाठी वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करू किंवा निसर्गात ती आहे तशी तरी ठेवण्यासाठी तसा तिला एक परिसर किंवा पर्यावरण निर्माण करू शकू. काय सांगाल? शेतकऱ्याला मधमाशीची माहिती नाही तेवढं किंवा त्याचं महत्त्व माहिती नाही. अगदीच बरोबर आहे. कारण मधमाशीचं परागीभवनाचा संबंध जो आहे, परागीभवन म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊ की जेव्हा फुलं असतात, वेगवेगळ्या प्रकारचे फुलं असतात, जसं नर फुलं असतं, मादी फुलं असतं किंवा एकाच फुलामध्ये नर मादीचे
वेगळे अंग असतात किंवा भाग असतात, किंवा काही वनस्पतीमध्ये नर फुलाचं झाडच वेगळं असतं, त्याला नर झाड म्हणू शकतो. आणि उदाहरणार्थ जायफळ आहे किंवा पपई आहे. दुसरं झाड मादीचं झाड असतं. मग हे नर फुलाचे पराग जेव्हा मादी फुलावरती पडले जातात त्याच वेळेला त्या मादी फुलाचं फुलाचं रूपांतर फळामध्ये होत असतं आणि फळाची निर्मिती होत असते. मग हे जे पराग इकडून तिकडं जाणं, ह्या ज्या गोष्टी ह्या कशामुळे होत असतात, तर त्यासाठी काहीतरी माध्यम लागत असतं. आणि माध्यम जे आहे ते म्हणजे मधमाशी. मधमाशीच्या व्यतिरिक्त इतरसुद्धा माध्यम आहेत, ज्या पद्धतीने फुलपाखरं फुलावरती फिरत असतात किंवा वेगवेगळे कीटक आहेत, पक्षीसुद्धा फिरत असतात, वाऱ्यानंसुद्धा परागीभवन होत असतं. पण या सर्वांमध्ये मधमाशी महत्त्वाची का? मधमाशी महत्त्वाची 80 ते 90% का मधमाशीचं आहे. मग असं का होत असतं? कारण बाकीचे जे कीटक आहेत, फुलपाखरू वगैरे, ते फुलावरती का जातात, तर त्यांना भूक लागते, त्याच्यामधलं जे काही गोड रस घेण्यासाठी ते येत असतात आणि त्यांची भूक संपली की ते शांत बसतात. पण मधमाशीचं तसं नाही. मधमाशी परागाचा संचय करते आणि मधाचा संचय करत असते. त्यामुळं मधमाशी फुलावरती गेल्यानंतर ती पराग गोळा करते, आपल्या घरामध्ये येते, साठवते, पुन्हा फुलावरती जाते, पुन्हा येते, पुन्हा जाते. म्हणजे दिवसभरात शेकडो फेऱ्या मधमाशीच्या फुलावरती होत असतात. त्यामुळे मधमाशीचं कार्य हे अगदी म्हणजे खूप मोठं कार्य आहे. ती थांबत नाही, विश्रांती घेत नाही. त्यामुळं एक मधमाशी एका मिनिटाला शेकडो फुलावरती जात असते. त्यामुळं प्रभावी जे काम असतं तर ते मधमाशी करत असते. त्यामुळं आणि मधमाशी, म्हणूनच अल्बर्ट आइन्स्टाईन काय बोलले, जर मधमाशी जर हटवली किंवा नाहीशी झाली काही कारणामुळं, मधमाशी कमी होण्याचे भरपूर कारण आपण पुढे बघूया, तर खरोखर जे काय आपण शेतकऱ्यांनी पीक लावलं त्या पिकाला फुलं जरी आले तरी फळ येणार नाही. आता शेतकरी जेव्हा पीक लावतो म्हणजे त्याला अपेक्षा ती चांगलं माझं उत्पादन आलं पाहिजे ना शेतकऱ्याला. तर उत्पादन येण्यासाठी शेतकरी काय करतो, पहिली मेहनत करतो, चांगली माती, चांगलं पाणी दिलं पाहिजे, खतं दिलं पाहिजे, त्याची मशागत केली पाहिजे, सर्व गोष्टी कष्टानं करतो शेतकरी. परंतु मधमाशी जर नसेल त्या ठिकाणी तर त्याला उत्पादन मिळणार आहे. फुलं येतील, झाड चांगलं होईल, पण फळ नाही आलं तर काहीच नाही ना हातामध्ये. म्हणून शेतकऱ्याला मधमाशीचं महत्त्व कळणं सुद्धा गरजेचं आहे. मधमाशी जर जास्त राहिली तरच उत्पादन वाढेल. शेतकरी हा मधमाशीचा उपयोग आपल्या उत्तम शेतीसाठी, जास्त उत्पादन वाढीसाठी कशा पद्धतीने आणखीन करून घेऊ शकतो? शेतकरी बघा, मधमाशा निसर्गामधल्या मधमाशा त्याचं संवर्धन केलंच पाहिजे. पण शेतकऱ्यांनी जर त्या मधमाशा पाळल्या, म्हणजे पेटीमध्ये जर पाळल्या, तर काय होईल, आपल्याला ज्या ज्या शेतामध्ये पाहिजे परागीभवनाची गरज आहे किंवा फुलोऱ्याचा सीझन आहे त्या ठिकाणी ते पेटी ठेवू शकतो, मधमाशा ठेवू शकतो आणि जास्तीत जास्त त्याचा फायदा घेऊ शकतो. उदाहरणार्थ शेतकऱ्याकडं वेगवेगळे पीक आहे. समजा एखादं डाळिंबाची बाग आहे किंवा आंब्याची बाग आहे किंवा भाजीपाल्यामध्ये एखादं हे आहे, तर कधी काय असतं की आंब्याचा सीझन जो असतो, समजा आपण बघितलं की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीत आंब्याला फुलं असतात, त्यावेळेला तो पेटी ठेवू शकतो मधपेट्या, आणि मधपेट्यांचं परागीभवन होऊन जास्त उत्पादन येईल. आंब्याचं सीझन संपल्यानंतर दुसरं समजा कांद्याचं बियाण्याचं उत्पादन घ्यायचं आहे, त्या ठिकाणी पेटी ठेवू शकतो. अशामध्ये उत्पादन त्याचं वाढत येत असतं. त्यामुळं नक्कीच पेट्या घेऊ शकतो, ही एक गोष्ट आहे. दुसरं, अगदी निसर्गातल्या ज्या मधमाशा आहेत, म्हणजे ज्याचं पेटीमध्ये ठेवू शकणं असे पण काय आहेत, त्यांचासुद्धा संरक्षण केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे, त्यांना पण वाचवलं पाहिजे आणि त्या माशा जास्तीत जास्त शेतात आल्या पाहिजे, त्यासाठी काही प्रयत्न केले पाहिजे. बरं, आपण आपल्या भारताचा आता विचार करूया. आपल्या भारतामध्ये साधारणतः किती प्रकारच्या अशा मधमाशा आहेत, म्हणजे त्यांच्या जाती किती आहेत, त्यांची नावं काय आहेत, आणि नक्कीच प्रत्येक मधमाशीचं आपलं एक काहीतरी काम असेल, आपलं एक काहीतरी वैशिष्ट्य असेल, तर ते काय आहे? आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ज्या म्हणजे जाती आपण म्हणतो, मधमाशीच्या जाती, महत्त्वाच्या ज्या जाती आहेत अशा भरपूर जाती, पण महत्त्वाच्या 5 जाती आहेत आपल्याकडे ज्या मधमाशांचा उपयोग शेतीमध्ये होत असतो. त्याच्यामध्ये 2 ज्या जाती आहेत त्या जंगली माशा किंवा उघड्यावरती राहणाऱ्या माशा किंवा ज्या पाळता येत नाही अशा माशा आहेत. त्याच्यामध्ये आग्या माशी सर्वांना परिचित असते, जी एखाद्या बिल्डिंगमध्ये आपण शहरामध्ये बघत असतो. खेड्यामध्ये एखादं उंच झाड असतं, वडाचं, पिंपळा झाड, त्याच्यामध्ये मोठं पोळं लागलेलं असतं आणि ती जी माशी असते तिचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व घाबरतात, कारण ती मधमाशी चावते आपण म्हणतो. खरं मधमाशी चावत नाही आहे. आता मी चावत नाही असा शब्द वापरला तर म्हणजे वाटेल हे चुकीचं बोलतात, पण ती डंक मारत नाही, कारण मधमाशी तोंडाने चावत नाही. जसं कुत्रा तोंडाने चावतो, साप चावतो तोंडाने, विंचू काय करतो, डंक मारतो ना शेपटाच्या बाजूला. तसं मधमाशीच्या शेपटाला म्हणजे टोकाला एक काटा असतो, म्हणून तो विंचूसारखा काटा आपल्याला रुतवतो, म्हणजे म्हणून मधमाशी डंक मारते असा शब्द आपण वापरतो. पण बोलीभाषेत आपण बोलतो मधमाशी चावते. तर हिचा जी डंक असतो आग्या माशीचा, तो सगळ्यात जहाल असतो, त्यामुळे लोक घाबरतात
आणि अशा पण घटना झाल्या की एखाद्या माणसाला 50-100 मधमाशा म्हणजे आग्या माशा चावून त्याचा मृत्यूसुद्धा होत असतो. त्यामुळे साहजिक घाबरणं गरजेचं आहे. आम्ही प्रशिक्षण देताना सांगत असतो की त्याचा पूर्ण ड्रेस म्हणजे संरक्षक ड्रेस वापरूनच ते काम करायचं असतं. पण इतर ज्या माशा आहेत बाकीच्या 4 प्रकारच्या माशा त्यांचा डंक एकदम सौम्य असतो किंवा कोणतीही घटना नाही की दुसऱ्या मधमाशी चावून माणसाचा मृत्यू झाला आहे आग्या माशी सोडून इतर असं झालेलं नाही. आता आपण बघत होतो की 2 जातीच्या माशा ह्या पाळता येत नाही. त्यात आग्या माशी आहे, दुसरी जी माशी आहे त्याला फुलोरी माशी, ती सुद्धा उघड्यावरती आपलं घर करते एखाद्या छोट्या झाडावरती. साधारण म्हणजे 15 ते 25 फुटाच्या दरम्यान एखाद्या झाडावरती छोटंसं पोळं असतं. त्या पोळ्यामध्ये ह्या मधमाशा आपलं घर करतात. आकाराने ती छोटी असते, ती फुलोरी माशी. आता जास्त आपण डिस्कशन त्याच्यावरतीच करणार फुलोरीवरती. आता इतर ज्या माशा आहेत म्हणजे पाळीव माशा ज्या अंधारा जागेमध्ये निसर्गामध्ये राहतात, तर याच्यामध्ये सातेरी माशी आहे. ती कुठे आपल्याला सापडते? जसं एखादं झाड पोखरलेलं झाड असतं, त्या झाडाची ढोली असते, त्याच्यामध्ये त्या माशा असतात. किंवा दगड रचलेले बांध असतो, त्या दगडामध्ये आतमध्ये असतात, बांधामध्ये असतात. म्हणजे अंधारी जागा जी असते त्या ठिकाणी सातेरी माशीची वसाहत किंवा पोळं असं राहत असतं. आणि समांतर पहिलं पोळं, दुसरं, तिसरं असे समांतर पोळे असतात, ते सातेरी माशीचं पोळं. मग त्या पोळ्याला काढून माशांसहित काढून आपण पेटीमध्ये आपल्याला ते भरता येतात आणि त्याचं संगोपन आपल्याला करता येतं. पेटीत भरल्यामुळे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपल्याला नेता येतं. दुसरी माशी आहे भारतीय माशी. ती म्हणजे ट्रायगोना माशी किंवा कोती माशी. ही स्टिंगलेस बी आहे, म्हणजे तिला डंक नसतो, डंक विरहित माशी. अशी छोटी आकारानं अगदी मच्छर जसं असतो डास त्या आकाराची माशी असते, चावत नाही. तर ती माशीचं संगोपन जास्त लोक करत नाही आहे, कारण मध त्यातून जास्त मिळत नाही. म्हणजे वर्षाकाठी जर म्हटलं ट्रायगोनाचं मध तर साधारण 100 ग्रॅम 200 ग्रॅम एवढंच वर्षाला मध मिळतं. त्यामुळं व्यावसायिक दृष्टीनं त्या माशीबद्दल कोणी जास्त काम केलं नाही किंवा संशोधन पण कमीच आहे. ती माशी आहे, ती पण पेटीमध्ये ठेवता येते. आता तिसरी जी राहिली पाळीव, ती म्हणजे मेलिफेरा मधमाशी. ती भारतीय माशी नाही आहे, ती युरोप देशामधली माशी आहे. आणि साधारण 1965 साली पंजाब ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी लुधियाना तिथे शास्त्रज्ञ डॉक्टर अटवाल म्हणून आहे, त्यांनी ती भारतामध्ये आणली. त्याच्यावरती सलग 10-12 वर्ष संशोधन केलं, ती रुजवली, भारतीय ह्या हवामानामध्ये रुजवली, नंतर शेतकऱ्यांना दिली. आणि आज आपण भारतामध्ये बघतो की एखाद्या माणसाकडं 1000 पेटी आहे, 1500 पेटी, 2000 पेटी, ह्या ज्या एवढ्या संख्या सांगतात तर त्या केवळ ह्या मेलिफेरा मधमाशा आहे. कारण ही मधमाशी जास्तीत जास्त मधाचं संकलन करत असते. म्हणजे आपण बघितलं की 5 जातीच्या मधमाशा आहेत. 2 जातीच्या मधमाशा झाडावरती उघड्या जागेवरती राहतात, आग्या आणि फुलोरी. आणि 3 जातीच्या मधमाशा सातेरी मधमाशी, ट्रायगोना मधमाशी आणि मेलिफेरा ह्या आपल्याला पेटीमध्ये पाळता येतात. अशा पद्धतीने 5 जातीच्या मधमाशांचं व्यावसायिक दृष्टीनं संगोपन किंवा वेगवेगळे उपयोग केले जातात. आता बघा, मी 5 जातीच्या मधमाशा सांगितल्या, त्याच्यामध्ये जास्त संशोधन जगभरामध्ये झालं आहे ना, ते पेटीत पाळता येणाऱ्या मधमाशा अर्थात सातेरी आणि मेलिफेरा मधमाशीवरती झालेलं आहे, बरोबर. ट्रायगोनामध्ये काही प्रमाणात. पण फुलोरी मधमाशीविषयी संशोधन किंवा त्याच्यावरती जास्त काम जे म्हणतो ते झालेलं नाही आहे. म्हणून आपण त्या दृष्टीनं आम्ही कृषी विज्ञान केंद्र कोसबाडनी त्या दृष्टीने आमचं संशोधन चालू आहे. आधी महत्त्वाची काय आहे, आपण जर पिकामध्ये बघितलं, ही जी छोटी माशी असते, साधारण गुलाबी थोडासा रंग काळपट असं छोटी लांबसर, ही फुलोरी मधमाशी सगळ्यात जास्त आपल्या फुलांवरती दिसत असते. आणि कोणत्याही हंगामामध्ये बघितलं तुम्ही, म्हणजे उन्हाळा, हिवाळा किंवा याच्यामध्ये, तर सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आपल्या वेगवेगळ्या पिकांवरती दिसत असते. पण ती पेटीत पाळता येत नसल्यामुळं त्याच्यावरती जास्त संशोधन किंवा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेता येत नाही आहे. ही असते निसर्गामध्ये, पण तिचं महत्त्व खूप आहे. ते जेवढी जास्त आपल्या शेतामध्ये त्याचे पोळे असतील तर तेवढं म्हणजे आपल्याला उत्पादन जास्त येईल. आता काही शेतकरी मधमाशीचं पोळं शेतामध्ये जर असेल, फुलोरी मासे, कारण आग्या तर उंच जागेवरती असतं आणि उंच झाडं जर नसतील तर मग छोट्या मधमाशा छोटे घरं करतात, म्हणजे शेतामध्ये असतात. एखाद्याची डाळिंबाची बाग असेल किंवा कोणतं असेल असतात ते. पण काही शेतकरी ते म्हणतात लक्ष्मी आहे, त्या पोळ्याला कोणी तोडायचं नाही किंवा मध काढू देत नाही, खरोखर चांगलं आहे. आणि याउलट काही शेतकरी काय करतात की ती मधमाशी डंक मारेल माणसाला किंवा मजुरांना, म्हणून तिला उडून पण लावलं जातं किंवा दूर करून पळवलं जातं. तर ह्या चुकीच्या गोष्टी आहेत. तर तसं न करता ती मधमाशी आहे म्हणून पीक उत्पादन मिळतं आपल्याला. पण तिचं महत्त्व मग ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं तिला संगोपन करणं, तिचं जतन करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. फुलोरी मधमाशी ही पाळता येत नाही. मग ही जर पाळता येत नाही तर मग परागीभवनासाठी तिचा उपयोग आपण कसा काय करू शकतो? आमचं जे कृषी विज्ञान केंद्र आहे, जवळजवळ हे कृषी विज्ञान केंद्र आत्ता 46 वर्ष झाले.
हे महाराष्ट्रातलं पहिलं कृषी विज्ञान केंद्र आहे आणि भारतातलं दुसरं कृषी विज्ञान केंद्र 1976 सालीच त्याची स्थापना झाली. तेव्हापासून आमच्याकडं मधमाशीचं युनिट म्हणजे जे काही मधमाशी पालन केंद्र होतं आणि शेतकरी येऊन बघायचे, त्याची माहिती आम्ही द्यायचो. पण गेल्या 12 ते 15 वर्षापासून आम्ही त्याची व्याप्ती वाढवून प्रशिक्षण सुरू केले शेतकऱ्यांसाठी, की शेतकऱ्यांना ते कसे पाळायचे, काय करायचे, सगळं त्याची माहिती देत सातेरी माशीविषयी आम्ही जास्त प्रशिक्षण द्यायचो. परंतु गेल्या काही 2-3 वर्षामध्ये आम्ही ही जी फुलोरी मधमाशी जी आपण बोलतोय याच्याविषयी संशोधन सुरू केलं. मग ही मधमाशी पाळता येत नाही, म्हणजे पेटीमध्ये घेता येत नाही. परंतु असं आम्ही अभ्यास अनुभवातून विचार केला की मधमाशी कुठे राहते, तर साधारण 15 ते 20-25 फुटाच्या उंचीच्या जे काही झाडं असेल तिथे ती आपलं घर करते आणि तिला जे नैसर्गिक वातावरण लागतं तसं वातावरण जर आपण पेटीमध्ये जर दिलं तर ते शक्य होऊ शकतं, पेटीत पाळता येऊ शकते. कारण इतर माशा पेटीत पाळतो तेव्हा पेटीत पूर्ण अंधार असतो, पण ह्या माशीला अंधार चालत नाही. मग आम्ही काय केलं की अशा पद्धतीनं पेटी बनवली, लाकडी 1-1 इंचाच्या पट्ट्या लावून आपण ती पेटी बनवली आणि जसं निसर्गामध्ये ज्या उंचीवरती पोळं होतं त्या उंचीवरती ती पेटी वरती ठेवली आणि तसं पोळं अलगद त्या फांदीसहित ते पोळं काढून त्या पेटीमध्ये आपण ते ठेवलं आणि हे पेटीमध्ये उजेडसुद्धा येईल, कारण आपण 1 इंचाची पट्टी लावली, थोडासा गॅप आहे, परत 1 इंचाची गॅप अशी, आणि त्या पेटीची जी उंची आहे ती 16 इंच उंच ठेवली आणि त्याची रुंदी आहे 14 इंच आणि 2 म्हणजे भिंतीमधलं जे अंतर म्हणतो म्हणजे रुंदी जी म्हणतो ती 7 इंच रुंदी ठेवली. अशी वरती दोन्ही बाजूला हँडल वगैरे अटकवलं, अशी सर्व एक पेटी तयार केली जी निसर्गामध्ये म्हणजे फुलोरी माशी ज्या पद्धतीनं राहायची तसं वातावरण निर्मिती त्या पेटीला जर दिली आपण तर राहते. याच्या आधी काही प्रयोग असे केले की अशी टोपली असते, म्हणजे आपल्याकडे ते कोंबड्या वगैरे पाळतात ना शेतकरी, ते एक असं कोंबड्या ठेवण्यासाठी एक असं टोपलं बनवतात, जाळीचं टोपलं असतं, त्या टोपल्यामध्ये ती ठेवून बघितली. मग त्या टोपल्यामध्ये आम्ही ठेवल्यानंतर बघितलं 3 महिने 4 महिने 6-6 महिने त्या माशा राहतात, टोपलं जर वरती ठेवलं तर राहतात. परंतु मग ते टोपलं आपल्याला एका शेतातून दुसऱ्या शेतात जर घेऊन जायचं असेल तर मग थोडंसं प्रॉब्लेम होतं. तर मग त्यासाठी काय केलं, मग त्या टोपल्या ठेवण्याची आपण पेटीमध्ये केलं. जसं मी सांगितलं पेटीची जी रचना जी सांगितली की त्या पेटीची उंची 16 इंच साधारण, त्याची जी लांबी असते ती 14 इंच आणि रुंदी 7 इंच, अशा पद्धतीनं लाकडी पेटी पट्ट्यांची बनवून त्याच्या उजेडसुद्धा येईल तसं वातावरण दिलं. आणि ती जी पेटी आहे आपल्याला पाहिजे त्या शेतामध्ये घेऊन जाता येते, तिथं ठेवता येते. त्या शेताचं परागीभवन म्हणजे फुलोऱ्याचा जो सीझन असतो साधारण 1 महिन्याचा किंवा 1.5 महिन्याचा जो पिरियड असतो ना, तो एक महत्त्वाचा पिरियड असतो फुलोऱ्याचा, फुलं उमटतात त्यावेळेला त्या शेतामध्ये ठेवायची, परागीभवन होत असतं, तिथून पेटी उचलली दुसऱ्या शेतात जिथं गरज आहे तिथं आपण ती पेटी न्यायची असते. अशा पद्धतीनं परागीभवनासाठी याचं खूप महत्त्व आहे आणि त्याचा उपयोग करून घेता येतो. जवळजवळ आम्ही म्हणजे 15 वर्षामध्ये जरी म्हटलं प्रशिक्षणाचं जरी काम म्हटलं तर आपण प्रत्येक महिन्याला साधारण 2 ते 3 प्रशिक्षण असतात. एक प्रशिक्षण आमचं कधी 2 दिवसाचं कधी 3 दिवसाचं प्रशिक्षण असतं. आणि हे पालघर जिल्ह्यातलं जरी कृषी विज्ञान केंद्र असेल तरी पूर्ण महाराष्ट्रभरातून शेतकरी आणि मधुपालक प्रशिक्षणाला इथे येत असतात, आमच्या कोसबाडच्या केंद्रावरती येत असतात. अगदी प्रत्येक प्रशिक्षण मला सांगायला आनंद वाटेल की सातारा, सांगली, अमरावतीवरून सुद्धा शेतकरी येतात, नाशिकवरून येत असतात. प्रत्येक प्रशिक्षण आमच्या 3 ते 4 लोक बाहेरचे येत असतात, बाहेरच्या जिल्ह्यातले, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि आपलं कृषी विज्ञान केंद्र हे म्हणजे महाराष्ट्रात आपल्या 50 कृषी विज्ञान केंद्र आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1, काही जिल्ह्यामध्ये 2 कृषी विज्ञान केंद्र आहे. पण आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये मधमाशीचं रेग्युलर प्रशिक्षण चालत असतं, त्यामुळे बाहेरचे शेतकरी येत असतात. आपण त्यांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देतो, म्हणजे केवळ थेरीच नाही आहे, म्हणजे आमचं 70% प्रॅक्टिकल असतं. म्हणजे जे काही नवीन शेतकरी किंवा मधुपालक असतात त्या लोकांना मधमाशी कशी हाताळायची, अगदी काही लोक असतात आमच्या प्रशिक्षण येणारे मुंबईमधले किंवा शहरी भागातले असतात, त्यांनी कधी मधमाशी जवळून पाहिली नाही, त्यांना आम्ही हातात मधमाशा देत असतो, त्यांची भीती घालवत असतो आणि त्याची मग सर्व माहिती कशी पेटीमध्ये कसं ठेवणं, संगोपन कसं करणं, वेगवेगळ्या काळजी कसं घेणं, सगळं प्रात्यक्षिकाद्वारे होत असतं. त्यामुळे आणि हे प्रत्यक्ष काही प्रयोग पण आपण त्या ठिकाणी करून दाखवत असाल ना, हो, ते कोणते आहेत? बघा, समजा निसर्गामधलं मधमाशीचं पोळं आहे एखाद्या झाडावरती, जसं मी फुलोरीचं सांगितलं, ते फुलोरीचं पोळं पेटीमध्ये कसं भरायचं घ्यायचं त्याचं आपण प्रात्यक्षिक घेत असतो प्रत्येक प्रशिक्षण हे फुलोरीचं. पण सातेरी माशी जी असते एखाद्या दगडाच्या भिंतीमध्ये किंवा कुठे असते, आमच्याकडे काय करतात की असे मडके लावले जातात सातेरी माशीसाठी. लोकल जे मधुपालक आहेत हे काय करतात, आपल्याकडे ताडी होते, पालघर जिल्ह्यात तुम्हाला माहीत असेल की ताडीचा व्यवसाय चालतो दिवाळीनंतर साधारण मेपर्यंत. असे रिकामे जे झालेले ताडीचे मडके असतात ते जर उलटे झाडावरती जर लावले सावलीच्या ठिकाणी, त्या ठिकाणी मधमाशा नवीन तयार होणारे जे वसाहत निर्माण होते ते येऊन बसत असतात त्याच्यामध्ये.
आणि मग ते जे असतात ते वसाहती आपण खाली घेऊन ते मडकं व्यवस्थित कसं पोळं त्याच्यातून काढायचं, मडकं तोड ते काढून पेटीमध्ये कसं भरायचं याचे पण आपण प्रात्यक्षिकं घेत असतो. आणि फुलोरीचं जसं मी सांगितलं आम्ही जे प्रयोग केले फुलोरी मधमाशीचं पेटी बनवायचं, मग हे आमचे जे स्टुडंट होते वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले होते तर त्यांना आम्ही व्हॉट्सअपनी किंवा फोटोमध्ये दाखवलं, त्याचे व्हिडिओ दाखवले, तर त्यांनी पण ते प्रयोग केले. महत्त्वाचं म्हणजे आज पेटीमध्ये ठेवणाऱ्या ज्या मधमाशा होत्या सातेरी माशी होती, मेलिफेरा माशी होती आणि ट्रायगोना, ह्या तिन्ही माशांपेक्षा अजून एक चौथी माशी आली म्हणजे नक्कीच मधमाशांमध्ये भर झाली की नाही, म्हणजे पाळीव माशांमध्ये भर झाली म्हणजे बरोबर. शेतकरी त्याचा उपयोग जास्तीत जास्त करू शकतात. नक्कीच. म्हणजेच आपलं शेतीचं उत्पन्न वाढण्यासाठी याच्यामध्ये मदत होईल. शेतीत उत्पादन तर शेतकऱ्याला वाढवायचं आहे. हम्म. मग ह्या निसर्गातल्या आहे ज्या माशा सध्या हम्म. त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो? सर्व शेतकरी पेटीमध्ये मधमाशा घेऊ शकत नाही. आम्ही सुद्धा प्रशिक्षण देत असतो, पण काय होतं की समजा आपण 20 लोकांना प्रशिक्षण दिलं त्यातले 5 ते 8 लोक पुढे जातात, म्हणजे अर्धे लोक करत नाही कारण घाबरतात, बऱ्याच गोष्टी येत नाही. पण असे शेतकरी आहेत की त्यांनी काय केलं पाहिजे की निसर्गात ज्या मधमाशा आहे त्या पहिली गोष्ट की आपल्या शेतात आल्या पाहिजे, त्या वाचवल्या पाहिजे, त्यांचं संरक्षण व्हायला पाहिजे. आता संरक्षण होण्यासाठी काय केलं पाहिजे की शेतकरी स्प्रे करतात म्हणजे कीटकनाशक फवारणी करतात. तर फवारणी केव्हा केली पाहिजे? जेव्हा जेव्हा बघा समजा आंब्याचं उदाहरण घेतलं तर आंब्याला साधारण नोव्हेंबर डिसेंबर यामध्ये फुलोरा असतो, तर तो जो 1 ते 1.5 महिन्याचा जो कालावधी असतो त्यावेळेला बिलकुल कीटकनाशक फवारणी करायला नको आहे, बुरशीनाशकसुद्धा करायला नको आहे, कारण मधमाशांमध्ये कीटकनाशक हानिकारक आहे, रासायनिक बुरशीनाशकसुद्धा मधमाशांना हानिकारक आहे. तर तो जो 1-1.5 महिन्याचा पिरियड त्यावेळेस केलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, जर समजा आपल्याला मधमाशीचं म्हणजे फवारणी जर करायची असेलच तर संध्याकाळची वेळ चांगली, कारण मधमाशा दिवसभर बाहेर फिरत असतात, फुलांवरती जात असतात आणि संध्याकाळी तिच्या घरामध्ये येत असतात. त्यामुळे संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर जर फवारणी केली तर पुढचे 12 ते 13 तासानंतर मधमाशी येणार आहे, म्हणजे मधमाशीला कमी थोडं हानिकारक होत असतं. म्हणजे आपल्या शेतामध्ये आपण पेटी ठेवली मधमाशीची आणि जर आपल्याला फवारणी पण करायची कधी गरज येते त्यावेळेला काय करायचं, त्या पेट्या उचलून दुसऱ्या शेतामध्ये घेऊन जायच्या जिथे फवारणी केलेली नाही, तिथं फुलं असतील आणि मग फवारणी करून घ्यायची इकडे आणि 8-10 दिवसानंतर ती पेटी पुन्हा आपण पूर्व ठिकाणी आणू शकतो. ही एक पेटीमध्ये. आता निसर्गातल्या ज्या मधमाशा आहेत त्या आपल्याला जगवायच्या आहे, त्यासाठी मी सांगितलं फवारणीचा पिरियड एक महत्त्वाचा आहे. फुलाच्या सीझनमध्ये फवारणी करायची नाही. दुसरं एक महत्त्वाचं की उन्हाळ्यामध्ये मधमाशा ज्या शेतामध्ये असतात आजूबाजूला त्या स्थलांतरित होऊन बाहेर जात असतात, त्यांना बाहेर जाऊ द्यायचं नाही आहे. त्यासाठी काय करायचं असतं की मधमाशीला उन्हाळ्यामध्ये पाणी लागतं प्यायला. मग आपण जर असा नवा माठ येतो तो जर भरून ठेवला आपल्या सावलीमध्ये आपल्या शेतामध्ये तर तो माठ जसा पाझरतो ते पाणी येतं त्या ठिकाणी मधमाशांना पाणी मिळतं आणि त्या पाणी घेण्यासाठी आपल्या शेतामध्ये येत असतात. त्यामुळे अशी जर सोय केली तर मधमाशा आपल्याच शेतामध्ये राहत असतात. बरोबर. आपण काम करत असताना कधी मधमाशीचं पोळं दिसेल, कधी कधी चुकून त्याच्यावरती फवारणी करतात, ती व्हायला नाही पाहिजे. ते फवारणी हा महत्त्वाचा भाग शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की त्याची वेळ ही पाळली पाहिजे. हो. कार्यक्रमाची मात्र वेळ संपत आलेली आपल्या, तर काय संदेश द्याल आपण? सर्व शेतकऱ्यांनी ह्या मधमाशा कधी कधी आपण बघतो की मधमाशांना आग लावून मध काढलात किंवा थोड्या मधासाठी आग लावली जाते, मधमाशांना जाळत आपण बघतो शहरामध्ये किंवा खेड्यामध्ये सुद्धा. तर ती हिंसक जी पद्धत आहे ती पद्धत थांबवली पाहिजे. त्याऐवजी आमचे जे काही स्टुडंट आहे ते असे जे पोळे नको असलेले पोळे असतात त्याला रिलोकेशन म्हणजे दुसऱ्या जागी स्थलांतर करण्याचं काम करत असतात, मुंबईमध्ये सुद्धा करत असतात असे. तर ते त्या माशा न मारता ते पोळचं काढून आग्याचं स्थलांतरित करत असतात. फुलोरी माशीचं सुद्धा फक्त मधाचा भाग काढून घेतात, मधमाशी पोळं पुन्हा तिथे लावून देतात, ही सुद्धा गोष्ट होते. आणि शेतकऱ्यांनी बांधावरती जर तेलबियाचं जर झाडं लावले, सूर्यफूल आहे, कारळा आहे किंवा खुरासणी असतं, असे जे तेलबियाची पिवळे फुलं असतात ते मधमाशीला खूप आवडतात. त्यामुळे बांधावरती जर फुलं असतील तर बाहेरच्या मधमाशा सतत आपल्या शेतामध्ये येतील आणि त्यामुळं परागीभवन होईल आणि उत्पादनात नक्कीच वाढ होईल. नक्कीच. म्हणजे शेतकऱ्यांना आपल्याला एकूण हेच सांगायचं आहे की हा छोटासा जीव आहे मधमाशीचा, तिला जपा, ती तुम्हाला जपतेच आहे विना कुठल्याही स्वार्थाशिवाय, नाही का? तर आजचा अत्यंत महत्त्वाचा विषय आपण खूप छान पद्धतीने शेतकरी बांधवांना समजून सांगितलात, त्याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.